प्रभानवली आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध केलेला होता आणि त्या स्पर्धेमध्ये जे मैदानाच्या आतमध्ये पॅव्हेलियनमध्ये बसलेले आहेत खेळाडूंच्या व्यतिरिक्त त्याने बाहेर बसा. त्याचबरोबर हे शिबिर जवळजवळ सर्व जनरल चेकअपसाठी या गावातून प्रभानवली खोर्णेगाव गावातून जवळजवळ 100 ते 150 ग्रामस्थ येऊन आपलं शरीर बॉडी चेकअप करून गेलेले आहेत. त्याच पद्धतीने जवळजवळ रक्तदान शिबिरासाठी रक्तदान डोनर हे जवळजवळ 40+ झालेले आहेत. आमचं टार्गेट होतं की 50+ करायचं, परंतु काही हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं सर्व कॅन्सल झाले. परंतु 40 डोनर हे आपल्या समोर आता आमचे मित्र अण्णा पलांडे यांनी आपल्याला नावं घेतलेलीच आहेत. त्याचबरोबर नेत्र तपासणीसाठी ज्या लोकांना चष्मे लागलेले आहेत तेही सुद्धा चष्म्याची व्यवस्था आमच्या प्रभानवली खोर्णेगाव स्पोर्टच्या माध्यमातून उपलब्ध केलेली आहे. आणि त्या आज आपण जे चष्मे ज्यांना लागले आहेत त्या आज आपण इथं वाटप करणार आहोत. त्या लोकांचं मी इथं नावं घेतोय. जर असतील तर आपण कृपया एक 10-15 मिनटं या कार्यक्रम आवरणार आहोत. तुमची नावं घेतोय. एकनाथ राणे, दीपांजली प्रभुलकर, अशोक प्रभुलकर, साबिर डबीर, सरिता प्रभुलकर, प्रभावती मेहतर, नूरदीन हकीम, ज्योती जाधव, हकीजा शेरखान, अनिता मानगेकर, विश्राम गावकडकर, रागिनी प्रभुलकर, सुप्रिया पांचाल, शशिकांत चव्हाण, अर्चना गिरकर, वनिता प्रभुलकर, स्वाती इसवलकर, नूर मोहम्मद डबीर, नंदू जाधव, संदीप गुरव, संतोष जुळे, पूनम खेगडे, प्रदीप मेहतर आणि सुचिता प्रभुलकर या सर्व व्यक्तींना मी विनंती करेन आपण असाल तर नक्कीच थोड्याच वेळात आपण या बक्षीस वितरणाला सुरुवात करत असताना आपण या चष्म्यांची जशी जशी नावं घेतली जाणार आहेत त्याने आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन आपला चष्मा घेऊन जायचा आहे. त्याच पद्धतीने ज्या रक्तदान डोनेट केलेलं आहे त्यांचंसुद्धा आपण प्रमाणपत्र ID उपलब्ध झालेली आहे. ती सुद्धा आपली जशी जशी नावं आपण घेतली जातील त्या व्यक्तीने आपण इथं येऊन आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा मी या मधुर वाहिनीतून आपण 3 दिवस गेले 2 दिवस आणि शेवटचा 3रा दिवस आपण मधुर वाहिनीतून समालोचन पाहतोय. ते समालोचन माझे मित्र सरदारजी शेख यांना मी विनंती करतो की आपण पुढील समालोचक सुरुवात करावी. थैंक यू सो मच सर. जी हाँ, यूनाइट राइडर और तिरंगा 11 के दरमियान ये मुकाबला चल रहा है और यूनाइट राइडर ने टॉस जीतकर पहले जो है गेंदबाजी करने का एक जोखिम भरा फैसला लिया है. अक्षय पांचाल स्ट्राइक पर है. इस बार हल्के हाथों से खेला है. बैकवर्ड पॉइंट पर गेंद को फील्ड किया जा रहा है और एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा. और बहुत ही अच्छी साझेदारी की है हमेशा वेदांत और अक्षय पांचाल ने. हमेशा पारी की शुरुआत करते हुए लीडर होकर बल्लेबाजी की है और इस बड़े मुकाबले में भी उम्मीद यही है कि वो अच्छी बल्लेबाजी करें. और दूसरी ओर यूनाइट राइडर के भी गेंदबाज सटीक लाइनों लेन पर गेंदबाजी करते हुए अब तक नजर आए हैं. वाइड का इशारा आता हुआ शुभम जी शिंदे सर इनका ये वाइड का इशारा आया है. रन संख्या इस सिंगल के साथ आगे बढ़ेगी 2 रन. हेलो बिलाल हकीम. मी ज्या व्यक्तींचंही चष्म्याची नावं घेतलेत त्या व्यक्तीने जर इथे नसतील तर त्यांचे कोण नातेवाईक त्यांच्या आजूबाजूचे कोण नातेवाईक जर असतील तर सर्वांनी ज्याने या स्टेजवर या आपल्याला ते चष्म्याची वाटप करायचं आहे. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण त्याचं शुभारंभ करूया. एकनाथ राणे, दीपांजली प्रभुलकर,
अशोक प्रभुलकर, शाबीर डबीर, सरिता प्रभुलकर, प्रभावती मेहतर, नूर मोहम्मद, नूरदीन हकीम, ज्योती जाधव, हकीजा शेरखान, अनिता मानगेकर, विश्राम गावकडकर, रागिनी प्रभुलकर, सुप्रिया पांचाल, शशिकांत चव्हाण, अर्चना गिरकर, वनिता प्रभुलकर, स्वाती इसवळकर, नूर मोहम्मद डबीर, नंदू जाधव, संदीप गुरव, संतोष जुवले, पूनम खेगडे, प्रदीप मेहतर आणि सुचिता प्रभुलकर या सर्व ज्यांना ज्या लेडीज असतील त्या लेडीजांनी सुद्धा इथं आला तरी चालेल. सन्माननीय या गावच्या सरपंच मॅडम यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. मी या सौ विद्या विश्राम गावकडकर यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. सर्व ज्यांना चष्मे आपण लागलेले आहे त्यांची मी लिस्ट वाचन केलेली आहे. त्याप्रमाणे आपण या विचार मंचावर या, आपला चष्मा आवर्जून घेऊन जा. सरदारजी पुढील मॅचकडे आपण वळूया. यस, आखिरी गेंद पर ये चौका आया है. हॅलो, त्याचबरोबर आत्ताच्या स्पर्धेला जॉईन झालेल्या आमच्या निर्मळ ग्रुप पंचायत याच्या माजी सदस्य हेमांगी हेमंत मानगेकर हे आत्ता जिथं उपस्थित झालेले आहेत त्यांना मी मुख्य स्टेजवर आमंत्रित करतो. मॅडमना विनंती करतो की आपण विचार मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. 15 रन बने हैं, 15 रन नो लॉस. 15 रनों की साझेदारी इन दोनों के बीच में बन चुकी है और देखना होगा अब आने वाली 12 गेंदों पर किस तरीके से. त्याचबरोबर आत्ताच आमच्या प्रभानवली निर्मळ ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच आणि सदस्य सौ खातून मॅडम आणि चव्हाण मॅडम यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी प्रभानवली खॉर्नको यंग स्पोर्टच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर या प्रमुख सामन्याकडे आपण वळूया. सरदारजी पुढील सामना आपण समालोचक सुरू करावा. यस, सभी का तहे दिल से स्वागत है इस मंच के ऊपर. जिन्होंने पीकेपीएल को सपोर्ट किया है, ये मोहब्बत दी है तीसरे सीजन में भी और हमेशा देते रहेंगे, ये उम्मीद है. और बीच में एक बड़ा मैच देखने को मिल रहा है. जो जीतेगा सीधा फाइनल में दस्तक देगा और फाइनल में दस्तक देने के लिए बीच मैदान में अच्छा खेल होना बहुत ज़्यादा ज़रूरी है. रन संख्या बनी है 18 रन बने हैं बिना विकेट के नुकसान पर. बहुत ही अच्छा कैमरा वर्क tenniscricket.in के माध्यम से किया जा रहा है. जी हाँ, अक्षय पांचाल बहुत ही अच्छी फॉर्म में इस पूरी प्रतियोगिता में देखने को मिले. इस बार लो फुल टॉस गेंद थी और अपने फॉलो थ्रू में फील्ड किया है. अच्छी फील्डिंग है. यस, ऑफ्टम के काफी बाहर है. इशारा आएगा वाइड का. थोड़ी सी बचने की कोशिश गेंदबाज की अक्षय से और ये अतिरिक्त रन यहाँ पर खर्च किया है. 19 रन बने हैं सिंगल के साथ. पंचाने सामना स्पीड घ्यायचा आहे. यानंतरचा सामना बॉल आउट घेणार आहोत. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपण स्पर्धेला स्पीड घ्यायचं आहे. जवळजवळ 5:50 झालेले आहेत आणि अजून आपल्याला एक सामना आणि एक इनिंग
खेळण्याची बाकी आहे. पुन्हा तेजस, तेजसचा पुढचा चेंडू अक्षय साठेने आत्ता मात्र सुंदर असा चेंडू मला पाहूया जेल होतो का, आणि जेलच्या खाली प्रकाश सावंत याने जेल टिपलेला आहे. त्यानंतर या स्पर्धेतील अंतिम सामना होईल, परंतु हा जसा सामना संपेल आपल्याला थर्ड प्लेस साठी मैदानामध्ये बॉल आउट घ्यायचा आहे. त्यामुळे विनंती असेल मैदानामध्ये जास्त वेळ घेऊ नका. ईश्वराने जो आपल्याला उजेड दिलाय सूर्याच्या मार्फत, त्या उजेडामध्ये आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. हॅलोजनची व्यवस्था केलेली नाही आहे. पुढच्या वर्षी आम्ही विचार करून नाईट स्पर्धा ऑर्गनाईज करायची, परंतु या वर्षी आम्हाला सहकार्य करा. यावेळेला मोठा फटका लगावलाय, जाईल दणदण करत वाऱ्याला भेदत 6 धावांसाठी. तिसरा 14.50च्या या धावगतीने धावसंख्या या ठिकाणी नक्कीच तिरंगा 11 हा संघ मैदानामध्ये साकारताना दिसतोय. चांगली धावगती आहे. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवणार याकडे लक्ष असेल, आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय अनिकेत माजलकर. याने देखील अनेक मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. आता पाहूया तो कशा पद्धतीने या महत्वपूर्ण लढतीमध्ये गोलंदाजी करेल. ओव्हर द विकेटने मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला खूप लांब राहिला चेंडू आणि 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी धावफलक पुढे सर केले. 31 या आकड्यावरती कमीत कमी 40चा पल्ला गाठावा लागेल तिरंगा 11 या संघाला, तर आपलं आव्हान या ठिकाणी जिवंत असेल. कारण का खूप चांगली बॅटिंग लाईनअप युनायटेड रायडर संघाकडे आहे. तर पाहूया किती धावांचं उद्दिष्ट दिलं जाईल. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क नाहीये. अनिर्धाव चेंडू येईल. तर पाहूया चांगला कमबॅक केलाय गोलंदाज अनिकेत याने. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. आता उर्वरित 4 चेंडूवरती कमीत कमी 10 धावा फलंदाजाला बनवाव्या लागतील. नक्कीच पुन्हा एकदा मागे येऊन मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु आता देखील फलंदाज अपयशी ठरतोय आणि समोर फलंदाज आहे वेदांत आहे. ज्या वेदांतने मागच्या सामन्यामध्ये घणाघाती फलंदाजी करत आपल्या संघाला 1 हाती जिंकून दिलं होतं, असा फलंदाज या मॅच मध्ये प्रत्येक धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय. तर पाहूया यावेळेला देखील पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येईल. काय गोलंदाजी आहे. अनिकेत याची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे, आणि जो फलंदाज या पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून होता त्याला आता शांत ठेवलंय. या उपांत्य फेरीमध्ये काय गोलंदाजी आहे, स्तुती करावी लागेल. पहिल्या 4 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. याही वेळेला काय निर्धाव चेंडू येईल, नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. अनिकेत सांगतोय थांब, ओव्हरथ्रो करू नको. इतकी चांगली गोलंदाजी झाली त्यावरती ओव्हरथ्रो करून पाणी फेरून नको, असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. 1 धाव जोडली जाईल आणि या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल 32 या आकड्यावरती. हे निर्णायक षटक आहे. खरंच अप्रतिम गोलंदाजी. आता या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल, आणि मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि दुसऱ्या धाव पूर्ण करण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. पहिली इनिंग संपुष्टात आले. धाव फलक आहे 33. 34 धावा बनवाव्या लागतील या ठिकाणी. सर्व लगेचच पुढील सामना चालू करायचा आहे. त्याचबरोबर
मी ज्या ज्या लोकांची नावं घेतली चष्म्यासाठी त्या सर्व उपस्थित असतील तर त्याने मुख्य स्टेजजवळ येऊन आपला चष्मा घेऊन जायचा आहे. सगळेच एकदम आलात तरी चालेल, सगळेच जण या, जेवढे उपस्थित असतील त्याने सगळ्यांनी या. जरा नाव लिस्ट दे पटकन पटकन. सरिता प्रभुलकर, प्रभावती मेहतर, नुरुद्दीन हकीम, ज्योती जाधव, हकीजा शेरखान, अनिता मानगेकर, विश्राम गावकडकर, रागिनी प्रभुलकर, सुप्रिया पांचाळ, शशिकांत चव्हाण, अर्चना गिरकर, वनिता प्रभुलकर आणि स्वाती इसवळकर, नूर मोहम्मद डबीर, नंदू जाधव, संदीप गुरव, संतोष जुवले, पूनम खेगडे, प्रदीप मेहतर, अनिता प्रभुलकर या सर्व चष्मे आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. सर्वांनी इथे खाली या. तिरंगा 11 चे सर्व खेळाडू सर्व स्पीड अप घ्या ज्यांना प्लीज. ज्यांना बॅड लाईटचे मला वाटतं संकेत आहेत, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. ज्याने डोळे तपासणीसाठी दिवसभर लाईन मध्ये राहून धन्यवाद सर. एक मिनिट. तर मुंबईहून खास शैलेशजी चव्हाण सर यांनी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेसाठी. PKPL पर्व 3 या वर्षीही तुम्ही जे नियोजन केले आहे ते मान्यवर मॅडम करावे तितके शिंदे कमी आहे. मॅडम सर्व हे मान्यवर 3 दिवस खेळाडूंनी आणि नियोजकांनी खूप मेहनत घेतली, त्याबद्दल तुमचे आभार. तर शैलेशजी चव्हाण सर, मला तुम्ही ऐकत असाल तर तुमची उणीव नक्कीच भासते. पुढच्या वर्षी तुम्ही या ठिकाणी असाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आम्हाला मिळाल्या त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. सुजित नंतर डिस्ट्रीब्युटिंग करूया. नक्कीच अजून एक मोठं व्यक्तिमत्व व्यासपीठावरती जोडले जात आहेत. सन्माननीय दादा पत्की सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय मारुती गुरव साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरव साहेब आपलं देखील या भव्य दिव्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. पत्की साहेब आणि गुरव साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती बसून या मोठ्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. हे मोठे फाटी राखे या PKPL चे आणि आपले हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक आभारी आहोत. जे सहकार्य गेली 2 पर्व तुम्ही दिलात आणि या 3ऱ्या पर्वामध्ये ते तुमचं सहकार्य आहे आणि यापुढील देखील राहील ही अपेक्षा आहे. चला सामना सुरू करा. काय झालं, तो तिकडे का गेला? अरे बापरे, असू दे, ठीक आहे. चला 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 चला, ज्या सामन्याची वाट पाहतायत सर्व प्रेक्षक तो सामना मैदानामध्ये रंगण्याची दाट शक्यता आहे. जिंकण्यासाठी यावेळेला युगनाइट रायडर संघाला धावा बनवायच्या आहेत. 34 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. तेजस आणि प्रकाश आता फलंदाजीसाठी आलेत आणि गोलंदाजीसाठी आलाय वेदांत. आलाय मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येईल. स्वामी समर्थ महिला मंडळ यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. एका एकाच्या हातामध्ये सर्वांनी चष्म्याचा बॉक्स द्यायचा आहे. चष्मेवाले इकडे या साईडला या. ज्यांना यस वळूया सामन्यादरम्यान. पुढे येऊन मोठा फटका लगावलाय. उंची तर जास्त आहे चेंडूची, परंतु लांबी आहे का नाही. तरी देखील 1 बाउन्स, चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. शुभम शिंदे सर, निर्णय कळवायचा आहे. 4 धावांचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय. या मॅच मध्ये अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये जशी
शरीरयष्टी आहे ती आपण पाहत आहे. शुभम शिंदे मेन पंच, स्क्वेअर लेग पंच आहेत भरत, आणि आपण मुख्य स्क्रीन वरती पाहताय ज्यांना ज्यांना चष्मे लागलेत या ठिकाणी मोफत आम्ही वितरण करतोय. यावेळेला मोठा फटका लगावलाय, येतोय चेंडू सरळ, झेल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला परंतु झेल सुटलाय. एकच धाव जोडली जाईल. आपण आपल्या मोबाईल स्क्रीन वरती पाहू शकता हे सर्व आदरणीय मान्यवर चष्मे वितरण करताना. सर त्याच पद्धतीने ज्याने ज्याने रक्तदान डोनेट केलेले आहेत असे सर्व ज्यांना ज्यांना माहीत आहे की मी रक्तदान डोनेट केलेलं आहे आणि त्याचं प्रमाणपत्र घेण्यासाठी आपण इथं मुख्य विचार मंचाजवळ समोर यायचं आहे, त्यांना सुद्धा आपण प्रमाणपत्र देतोय. मॅडम प्रमुख पाहुणे तुम्ही तिथंच थांबा. ज्याने ज्याने रक्तदान डोनेट केलेलं आहे अशा सर्व डोनरने आपण इथं या मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे आणि आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. ज्या 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 रक्तदात्याने रक्त डोनेट केलेलं आहे अशा व्यक्तीने आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. आपल्याला माहीत आहे की रक्तदान डोनेटसाठी आपण रक्तदान डोनेट केलेलं आहे अशा सर्व मी पीके प्रभानोली खोनको यंग स्पोर्टच्या माध्यमात सर्व कार्यकर्णी ज्यांना मी विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. ज्याने ज्याने रक्त डोनेट केलेलं आहे अशा सर्व माझ्या मित्रांना मी विनंती करतो की आपण प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. अमोल गुरव यांचं प्रमाणपत्र आहे. आपलं यस वळू या सामन्यादरम्यान हा रोमहर्षक होणारा सामना आहे. मोठा फटका लगावलाय, जागा बनवली आणि भिरकावून दिलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. कधी तू तर कधी मी असं चित्र मैदानामध्ये फलंदाज आणि गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि या षटकारांनी धावफलक पुढे सरकेल. 14 या आकड्यावरती अजून 20 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 10, जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. चौदा धावा धावफलकावर लागल्यात. 181 देशामध्ये माझा आवाज गेलाय. इस बार भी बढ़िया स्ट्रोक खेला है, 6 रनों के लिए जाएगी गेंद. मिडल करने के साथ सामने देखा भी नहीं इस बल्लेबाज ने, और नाम है इस बल्लेबाज का प्रकाश सावंत की तूफानी पारी चलती हुई. इस समय अगर देखा जाए तो रन संख्या बनी है 20 और यहां से अब जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. 34 रनों का पीछा कर रही है यूनाइट राइडर की टीम. वाइड का इशारा जरूर आएगा. ऑस्ट्रम के काफी बाहर गेंद की थी. 21 रन बनते हुए 13 रन दूर है. आने वाली गेंदें अगर डॉट करते तो मैच में आने का मौका मिलेगा. क्या तिरंगा 11 की टीम यह कारनामा कर पाएगी, इस पर भी सभी की नजरें टिकी रहेगी. इस ढलती हुई शाम के अंदर कौन सी टीम जीत दर्ज करेगी देखना होगा. इस बार भी ऑस्ट्रम के बाहर है और एक वाइड मिलता हुआ. 22 बने हैं, 12 रन दूर है. यहां से जो भी जीतेगी वो सीधा जाएगी फाइनल के लिए. जी हां, 12 रनों की जरूरत है. 9 गेंदे हैं और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. सेलिब्रेशन मना रहे कुछ खिलाड़ी. इस बार अच्छा शॉट खेला, कैच का मौका, कैच लपका है. क्या ये मुकाबले का टर्निंग पॉइंट है, देखना होगा. अरे जरा थांबा, सामना होऊ दे, फटाके नंतर लावा. काही उत्साहित प्रेक्षक आहेत जे आतापासूनच फटाके लावतायत. त्यांना सांगू इच्छितो सामना संपल्यानंतर जल्लोष करा.
आणि ग्राउंडच्या हॅलो. बाहेर म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण जायचंय प्लीज. धाव संख्या सर. आहे 22. या स्पर्धेसाठी स्वामी समर्थ महिला मंडळ यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. तरी प्रभानवली खोरिंडको यंग स्पोर्टच्या त्यांचं खूप खूप धन्यवाद. 8 गेंदे हैं और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. जी हाँ, मैच में मजा आता हुआ क्या आने वाली ये 2 गेंदे किस तरीके से होती है देखना होगा. जी हाँ, इस बार कट करना चाहते थे, डॉट गेंद आई है. तिरंगा 11 टीम अब कम बैक करती हुई. यूनाइट राइडर के बल्लेबाज क्या पैंतरा आजमाएंगे, क्या ये भी मुकाबला आखिरी गेंद तक जाएगा देखना होगा. धड़कनें तेज हो चुकी है. अब सिर्फ और सिर्फ सभी की नजरें इस समय बीच मैदान में इस मुकाबले के ऊपर आई है. इस ओवर की है आखिरी गेंद है. इस बार भी फ्लैट स्ट्रोक खेला है, रनों का खतरा हो सकता है. इस समय मिसफील्ड है, देखना होगा. और इस बीच सिंगल रन यहां से बना है. अब मुकाबला आकर रुका है. आने वाली गेंदे 6 जीतने के लिए चाहिए. एक और एक 11 11 11. ओड़ा मैच, क्या बात है. जी हाँ दादा पतकी साहब, आप आए तो मुकाबले तो गर्म होंगे ही होंगे, क्यों नहीं होने वाले. क्योंकि जब जब ने आपने मंच के ऊपर मौजूदगी दिखाई है बीच मैदान में जबरदस्त मुकाबले होते हुए नजर आए हैं. देखना होगा. 6 गेंदे 11 रनों की जरूरत है. अक्षय पांचाल के हाथों में गेंद थमाई गई है. ये गेंद नहीं है, ये अस्तित्व है दोनों टीमों का. या तो यहां पर तिरंगा 11 या यूनाइट राइडर. देखना होगा. अनुभव की कोई कमी नहीं है और सामने भी अच्छे बल्लेबाज मौजूद है. 6 गेंदे 11 रन. वोड़ा मैच, देखना होगा किस तरीके का खेल इस समय होता है. और पीछे उड़ाया है, क्या बाउंड्री को क्रॉस कर पाएगा, क्या चिलपका है. हो थांबा, सामना संपला नाही आहे. एकाच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आणि एकाच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे. हे टेन्शन जाईल पेन्शन घ्यायला, परंतु आधी सामना संपला पाहिजे. हा डेफिनेटली इथून फक्त आणि फक्त प्रभानवल्ली खोर्निंडको ही स्पर्धा जिंकणार आहे, क्रिकेट जिंकणार आहे. सर्व एकाच गावातील सर्व क्रिकेटपटू आहेत. मैदानामध्ये जरी वेगळ्या संघाकडून तुम्ही खेळत असला, परंतु हे पूर्ण गाव आहे. आज इथे कोणीही विजय होऊ दे, गावाचा विजय आहे इथे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्ही ज्या पद्धतीचा खेळ गेली 2 दिवस केलात आणि या तिसऱ्या दिवसामध्ये देखील जो प्रयत्न करताय त्या प्रयत्नांना सलाम असेल. आणि मैदानामध्ये हा टीतटीचा रंगलेला सामना आहे. इस बार ब्रेक गेंद किती और ये रन आउट का भी विकेट इस समय मिलेगा. जी हाँ, मुकाबला एकदम नाजुक मोड़ पर आकर रुका है. जी हाँ, 23 रन बने हैं. अब यहां से अभी भी आने वाली 4 गेंदे हैं और 11 रन चाहिए. अतीश भाई, सामना रंगलाय, सामना रंगामध्ये आलाय, सामना ढंगामध्ये आलाय. फायनलचं तिकीट असंच मिळेल काय. मैदानात प्रयत्न करा, प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जात आहे. तुमचे गुरुवर्य व्यासपीठावरती आहेत, त्यांना गुरुदक्षिणा तुम्हाला द्यावी लागेल. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. यावेळेला पाहूया राज केबल यांच्याकडून tenniscricket.in च्या माध्यमातून त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं, त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. या पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा पूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला ही लाईव्ह स्पॉन्सर केले, त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आणि हृदयाच्या अंतःकरणातून आभारी आहोत. कारण का, जे विदेशामध्ये आहेत, जे आउट ऑफ स्टेट आहेत, ते देखील तिथे बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. थँक्यू सो मच सर. सीताराम गुरु साहब भी, इनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे. अब यहां से आने वाली गेंदें 3 है और जीतने के लिए चाहिए 9 रनों की जरूरत है. 3 गेंदें 9. क्या यहां से लंबा स्ट्रोक आएगा, आगे बढ़कर खेलना चाहते थे और इस समय ये डॉट गेंद आई है. फिर की तरह गेंद घूमी है और जी हाँ, अक्षय पांचाल ये फिर रिक्की का जादूगर बनता हुआ. रुको, मैच खत्म नहीं हुआ है. बल्लेबाज में क्षमता है गेंद को बाउंड्री लाइन करने की. 2 गेंदे हैं, अब यहां से चाहिए 9 रनों की जरूरत. 2 गेंदे 9 रन. सामने बल्लेबाज है तेजस है. इस समय ऑफ स्टंप के बाहर दबाव दबाव दबाव, प्रेशर प्रेशर प्रेशर. जी हाँ, टेंशन वाला माहौल है, टेंशन वाला माहौल है. इस मैच का बहुत ज्यादा महत्व है. आने वाली अब 2 गेंदे हैं, जीतने के लिए चाहिए 8 रन चाहिए. 2 चेंडू 8 धावा, 2 चेंडू 8 धावा.
इस समय लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, डॉट गेंद आई है और कहीं ना कहीं तिरंगा 11 हकीम साहब, इनके चेहरे पर मुस्कुराहट और कुछ फैंस जो है अपने इस मोबाइल में सुनहरे दृश्य को कैमरे में कैद करते हुए, चाहे नोकिया का हो, सैमसंग का हो, एप्पल का हो, पाइनएप्पल का हो, किसी भी कंपनी का हो, कैमरे में यहां पर दृश्य को कैद करते हुए। और इसी के साथ तिरंगा 11 इनटू द ग्रैंड फाइनल। जी हां, फाइनल में एंटर करने वाली दूसरी टीम बनी है। वेल प्लेड युग नाइट राइडर। मैंने कहा था जोखिम भरा फैसला उठाया टॉस जीतकर गेंदबाजी करने का, और तिरंगा 11 रन ने डिफेंड किया है रनों को। और ये फाइनल मुकाबला जो है वो 2 ओव्हर का खेला जाएगा। दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठासमोर या। आणि जे पराभूत झालेले संघ आहेत उपांत्य फेरीमध्ये, त्यांनी बॉल आउट साठी मैदानामध्ये यायचंय। चला लगेच लगेच चला। बॉल आउटच्या आधी आम्ही अंतिम सामना या ठिकाणी खेळवतोय आणि अंतिम सामना अतिसर 2 षटकांचा। यस, चला लगेचच नाणेफेकीसाठी या।